मी काय म्हणतो मित्रांनो, विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? म्हणजे जे गोष्ट माहीत आहे किंवा डेंजर आहे आपल्यासाठी, तिथं काला जायचं? पण नाही, त्या अख्ख्या गावाचा दावा आहे की बुवा ती जागा शापित आहे म्हणून. पण सुमितला तिथं जायची काय गरज होती? एकटा नाही गेला, दोघा जण मित्राला अजून सोबत घेऊन गेला. तिघ जण कॉलेजच्या निमित्तानं घरून निघले आणि गेले त्या जागी. वापस आले, पण ते आता पहिल्यासारखे राहिले नाही. जेवण एकानं तर जेवण सोडलं, 10 किलो वजन कमी झालं 10 दिवसामध्येच. अख्खं गाव परेशान होतं. त्या तिघाला तिथं जायची काय गरज होती? आता फिरायलेत, या देवाकडे जाय, त्या वैदाकडे जाय, या महाराजाला भेट, त्या महाराजाला भेट. एक गलती महागात पडली त्याला. तुम्ही त्या लय डेंजर माणूस. सांगलेलं का ऐकायचं नाही. तिघ मित्र सकाळी उठले, 9 वाजताचं कॉलेज, पण कॉलेजला गेलेच नाही. घरी सांगितलं की बुवा आम्ही कॉलेजला चाललो, पण गेले. त्या तिघांनी ठरवलं की कॉलेजमध्ये काय रोज रोज जातो, मस्त आपण एखादी जागा फिरायला जाऊ. म्हणजे त्या तिघांनं एक हॉन्टेड प्लेस एक्सप्लोर करायचा विचार केला. तिघाजवळ सायकल होत्या. तिघांनी सायकलची स्पीड वाढवली आणि पोहोचले तामसा गावातील एका प्राचीन मंदिरामध्ये. मंदिरात तर देव असते, पण हे तिघ जण मंदिराच्या मागच्या साईडला गेले, जिथं एक छोटीशी नदी आहे आणि त्या नदीचा इतिहास लय जुना आहे. गावातले लोक अजूनही सांगतात की बुवा तिकडे जाऊ नका कोणी, मंदिरात दर्शन घ्या आणि वापस या घरात. पण हे तिघ जण त्या नदीत गेले तर गेले, तिथे जाऊन पोहले. नदीत पोहल्यावर काय होते हे सगळ्याचा प्रश्न आहे, पण नदीमध्ये पॅरानॉर्मल शक्ती कधी ऍक्टिव्ह असते हे गावातल्या लोकांना पण माहित नव्हतं. त्याला वाटलं बुवा रात्रीच्याच वेळेला असते, पण तसं नाही. त्या तिघायला तर दिवसा पण अनुभव आला. तिघ जण त्या जागेवर पोहोचले, मंदिरात गेले, प्रसाद वगैरे खाल्ला. तिथं जास्त लोक नसतात, तिथं वर्दळ नसते. ह्या तिघाचाच आवाज तिथं घुमू लागला. सुमितला जास्त चूर उठली होती. त्याला दिसलं, अरे वा, इथं तरी एक चांगली नदी आहे, चला एकदा आपण इथं पोहता. त्याचा दोस्त सुरेश म्हणला, अभि नको, नदीत काला पोहायचं, जाऊ दे ना, थंडीचे दिवस पण आता, नको नको नको, चल म्हणला. अरे काय व्हायला, चल पोहता, काढ कपडे, असं म्हणून. आणि त्याच्या संग होता कुणाल. कुणाल म्हणला, नको रे बुवा नको, मी ये ना. पण सुमितनं तोपर्यंत कपडे काढून तर मोकळा झाला होता, फक्त अंडरपॅन्ट होती. सुमित म्हणला, नाही रे बुवा म्हणला, मी पाण्याला छाती दाखवली आणि आता मला पोहावंच लागते, नाहीतर मग काही खरं नाही. छाती दाखवली, आता मला पोहावंच लागते, नाहीतर काहीतरी माझ्या संग वेगळंच घडल. ते दोघे म्हणले, नको रे बुवा नको नको. यानं जबरदस्ती केली. जबरदस्ती केली, दोघाला इच्छा झाली पोहायची. दोघाला वाटलं की चला पोहतो आपण पण. तिघाने कपडे काढले. सुमितला पोहता येत होतं, या बाकीच्या याला पोहता येत नव्हतं, म्हणून हे साईड साईडला थांबले. आणि सुमित बघता बघता नदीच्या त्या कोपऱ्यापर्यंत गेला. सुमितला बघून हे दोघ जण आवाज देऊ लागले, अबे सुम्या, ये वापस, ये वापस. पण सुमित लांब 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 जाऊ लागला तिकडे पाण्यात. यायला वाटलं चला त्याला पोहता येते, पण तिकडून सुमित एक वेगळ्याच प्रकारचा आवाज काढत होता. त्याला कळालंच नव्हतं. या दोघांना कळायला मार्ग नाही की बुवा हे मदत मागायला की याला पोहता येते म्हणून हे शहाणपणा करायला, आपल्याला दाखवायला की मला पोहता येते म्हणून तेवढं दूर गेलं. पण खरं तर मित्रांनो, सुमितला मदतीची गरज होती. तो हात दाखवत होता, ओरडत होता,
पण या दोघांना ते गोष्ट लक्षात आली नाही. सुमित पोहत पोहत गेला दूर. कुणालला आणि सुरेशला पोहता येत नव्हतं. हे इथंच ओरडू लागले, अबे सुम्या वापस ये, सुम्या वापस ये. पण सुमित काय वापसच येत नव्हता. हे दोघ जण पाण्याच्या बाहेर निघले, कपडे कपडे घातले आणि बघतो तर काय, सुमित त्याला दिसना झाला. सुमित गेला कुठे असेल. ते पायानं पाण्यातून बाहेर निघून पायानं नदीच्या त्या टोकापर्यंत गेले, तरी सुमितचा पत्ताच नाही. हे दोघ जण हैराण झाले. आता घरी काय सांगावं, कारण घरी तर सांगितलं की आम्ही कॉलेजला चाललो, पण सुमित दिसना झाला. सुमित गेला कुठं असेल, आता काय सांगावं घरच्याला. सुमितला शोधायला पूर्ण गाव आलं त्या नदीत मध्ये. बुजुर्ग लोक, म्हातारे लोक सांगू लागले सुमितला, म्हणजे अबे तुम्हा तिघाला जायची काय गरज होती, हा तुम्हाला कळना का आधी या गावात काय काय घटना घडल्या, तुम्हाला जायची डेअरिंग करायची काय गरज होती तिथे. आता सुमितला कुठं शोधायचं. सगळे घरच्याची आई, सुमितची आई रडायला लागली. आता सगळेजण, आणि आता मेन म्हणजे काय झाला होता, अंधार. रात्रीचे जवळपास 7 वाजले होते. सगळेजण बॅटऱ्या घेऊन शोधू लागले, कुठं गेला असेल, कुठं गेला असेल, कुठं गेला असेल. सुमितचा काय पताच नव्हता. सुमितचे कपडे तिथंच होते. सुमित फक्त अंडरपॅन्टवर तिकडे गेला होता. अंडरपॅन्टवर पोहायसाठी गेला होता आणि गायब झाला. वाट पाहून पाहून सगळेजण परेशान झाले. आणि उद्या सकाळी सकाळी पहाटे 5 वाजता, सकाळी सकाळी पहाटे 5 वाजता सुमित गावात आला. गावात सगळे जमा झाले सुमितला बघा, आणि सुमित उघडाच होता. त्याच्या अंगावर फक्त नावाला अंडरपॅन्ट होती, ते पण चिखलानं भरलेली. सुमितचे केस सगळे चिखलानं भरलेले, मार लागलेला तोंडाला, हाताला मार लागलेला, इकडे रक्त तिकडे रक्त, काटे विटे लागलेले. सुमितला सगळेजणांनी पाणी बिनी पाजलं. त्याच्या आईने त्याला आंघोळ घातली आणि त्याला विचारलं की तू 2 दिवस झाला कुठे गेला होतास. सुमित म्हणाला, मी गेलो होतो पोहायला, पण पोहता पोहता मला असं वाटलं की मला कोणीतरी ओढत ओढत तिकडे न्यायलं. मला वाटलं पाणी, मला वाटलं बा पाण्याच्या लाटासंग चाललो काय की, पण तसं नव्हतं. मला माझ्या कमरेला धरून कोणतरी ओढत 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 तिकडे घेऊन गेलं. मला कुणाला सुरेश आवाज देऊ लागले, पण मला इकडे यायच जमना झालं होतं. मी तिकडे तिकडे जाऊ लागलो. मी तिकडे तिकडे जाऊ लागलो आणि मी पाण्यात डुबलो. मला त्यानंतर काहीच कळलं नाही की बुवा आपल्यासोबत झालं काय. मी पाण्याच्या बाहेर कधी निघलो, कसा निघलो, त्या चिखलात कसं गेलो, मला काहीही लक्षात नव्हतं. मग जेव्हा जसं जसं अंधार होऊ लागला तसं माझे डोळे उघडले. मी बघितलं तर मला तिथं एक माणूस दिसला. मला वाटलं बुवा एवढ्या रात्री आता तेच माणूस मला मदत करेल, पण त्या माणसानं मला जंगलात नेलं. ते माणूस पुढे पुढे जाऊ लागला, आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. त्या माणसानं लुंगीच फक्त घातलेली होती आणि मला कळना झालं की आता अंधार व्हायला आणि मग घर कुठं आहे. मी त्याला विचारायलो, घर मला घरी जायचं आहे, मग कपडे कुठं आहेत? मला काहीच समजना झालं, मग कपडे कुठं आहेत? ते म्हणला तू ये माझ्या मागे ये, आपण त्या घरी तुला नेऊन सोडतो. मी त्याच्या मागे 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 गेलो आणि मला मला वाटलं की ते आपल्याच गावचा माणूस होय कोणीतरी. मला त्याची ओळख येणं झाली होती. मग मी जाता जाता माझ्या कानावर मंदिराची घंटी ऐकू आली. मी मंदिराची, मला आठवलं की आपण मंदिराला आलो होतो आणि मंदिराची घंटी आपल्याला आवाज आला. मग मी तिथं जायचा प्रयत्न केला, पण ते लुंगीवाला जे होता ते मला म्हणत होता, अरे तिकडे नको जाऊ, तू माझ्या मागे ये. मग त्या मंदिरामध्ये मी गेलो. मी त्या माणसाचं ऐकलं नाही, कारण मी त्याला म्हणलो की नाही नाही मी मंदिरात चाललो बा, मंदिरापासून मग घर मला माहित आहे. आणि मग तिथं दोघ जण दोस्त आहात, मग कपडे तिथंच आहात मंदिराजवळ, आणि मी तिकडे चाललो, तुमच्या मागे मी येईना. तेवढ्यात सुमितच्या आईला कळालं की त्याच्यासोबत काय घडलं. सुमितच्या आईनं त्याला पोटभर जेवू घातलं आणि त्याला म्हणाली की बाळा, तुला चकव्यानं नेलं होतं, तू त्याच्याकडे बघलं होतं का की त्याचे पाय सरळ होते की उलटे होते. सुमित म्हणला, नाही आई मी काही बघलं नाही ते. त्याची आई घाबरली आणि तिनं एका बाबाकडे नेलं. गावातच एक खूप म्हातारा माणूस होता, जवळपास
97-98 वर्षाचा म्हातारा माणूस गावातच होता. त्याला सुमितला पाणी देण्यासाठी तिथे नेलं. म्हाताऱ्या माणसाने त्याला त्याच्या जवळचा अंगारा लावला आणि त्याला मंत्र मारले. आता मात्र सुमित नॉर्मल झाला. वेळ आली होती पण काळ आला नव्हता. त्याला मंदिराची घंटी जर कानावर ऐकू आली नसती तर आज सुमित आपल्यात नसला असता. मित्रांनो, खरंच चकवा एवढा डेंजर असतो का? कोणाकोणाच्या गावात किंवा कोणाकोणासोबत असा अनुभव घडला तर प्लीज घडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि भयकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.